लोचा लफड़ा और जलेबी फाफड़ा, इसे गुजराती की लाइफ से कोई निकाल नहीं सकता। भाई डायलॉग बाजी ठीक है, लेकिन इसमें बहुत रिस्क है। रिस्क है तो इश्क है। जसं आम्हाला झोप लागत नाही, आम्हाला वाटतं जूनला जर नाही रिझल्ट लागला तर पुन्हा आमची ट्युशन मुलं येतील का, नाही येणार, ट्युशन भरेल की नाही, मग पैसा ही पैसे को खींचता है। लोगों को पता चलना चाहिए कि मेहताज अंबानी और टाटा से कम नहीं। मोटेगावकर सरांची नेटवर्थ किती? लेकिन तू शायद भूल रहा है कि बचपन में शांतिलाल मेहता ने जब तेरी कुंडली दिखाई थी ना, तो पंडित ने बोला था कि तेरी धन राशि पे शनि बहुत भारी है भाई। 1300 करोड़ रुपए। जब जेब में मनी हो ना तो कुंडली में शनि होने से कोई फर्क नहीं पड़ता। ये मेरी एस्ट्रोलॉजी। मनोज, तुम चाहे आईपीएस ऑफिसर बनो या चक्की में काम करो, मैं सारी जिंदगी तुम्हारे साथ बिताना चाहती हूँ। मुलीच्या नादाला लागला त्याला एकच गोष्ट मिळते, अपयश। पॉलिटिक्स जॉइन करणार आहेत का? अरे बाप रे, हिंदुस्तान को सिर्फ एक ही चीज चलाती है, राजनीति। इस देश में जो प्रधानमंत्री है वो ही राजा है। आता मी नाव घेत नाही, पण मी एका मंत्रीपाशी बसलो होतो, आपले शिक्षण मंत्री होते। त्यांना मी म्हणलं की असं असं तिथे एक संस्था चालक आले, ते म्हणले तुम्ही आता अनुदान देत नाहीत, काही देत नाहीये, तुमचे काय? ते शिक्षण मंत्री काय म्हणावं, मला आय एम शॉकड, ते बंद करून टाका शाळा। राजनीति में तुम रिश्ते ढूंढोगे, वो गया कल्याण तुम्हारा। सिर्फ एक ही रिश्ता होता है, सत्ता से, कुर्सी से। अब होगा तांडव। मुलीच्या नादाला लागला त्याला एकच गोष्ट मिळते, अपयश। जो मुलगा मुलीची, त्याला एकच गोष्ट मिळते, अपयश। किती मी माझ्या एज्युकेशन लाईफ मध्ये पण मुलं मित्र पाहिले माझे, खूप हुशार होते, खूप हुशार होते, त्या काळात गर्लफ्रेंड हे ते त्या नादाला लागले। अशा श्रद्धा नसतात रिअल लाईफ मध्ये, ती पिक्चर मध्ये श्रद्धा आहे, ते उगं ते हायपोथेटिकली तयार केल्या काही गोष्टी असतात। माझं पर्सनली याच्यावर मत आहे, ते श्रद्धाचं जे पिक्चर आहे ते खूप वर्षापूर्वीचा पिक्चर आहे आणि आत्ताचा काळ बदललेला आहे। आता सोशल नाही सोशल ती रियालिटीच आहे, पण त्या टाइमला जुना आहे तो पिक्चर। आता सोशल मीडिया वगैरे आल्यापासून, स्नॅपचॅट इंस्टाग्राम आल्यापासून व्हॉट्सअपवर चॅटिंग वगैरे चालत राहते विद्यार्थ्यांची, त्यामुळे आता असं प्रेमाची वगैरे काय व्हॅल्यूच राहिली नाही असं मला वाटतं। नाही, हे खरं आहे, हे फॅक्ट आहे, कारण मोबाईलची व्हॉट्सअप आणि मोबाईलची क्रांती झाली ना, खूपच बदललंय। मला वाटतं खरी श्रद्धा जर तुम्हाला जीवनात मिळवायची असेल, आपल्या करिअरला आधी त्याच्यावर प्रेम करा, गरिबी दूर होणार नाही, नाहीतर 2 भारत व्हायला वेळ लागणार नाही। बघा, म्हणजे जसं अमेरिकेमध्ये तुम्ही पाहाल, गरिबी तेवढेच आहेत आणि श्रीमंत बी तेवढेच आहेत। मला तीच भीती वाटते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देशात स्वप्नाचा भारत घडवायचा असेल, गरीब घरचा डॉक्टर घडला, गरीब घरचा इंजिनियर घडला, गरीब घरचा IAS ऑफिसर घडला, तरच तो करू शकतोय का? श्रीमंताचा मुलगा डॉक्टर झाला। आता मला ते जाणीव आहे, माझ्या मुलाला काय जाणीव आहे, तो जन्मल्यापासून कारमध्ये, मला असं म्हणायचंय। तर ते गरीब घरचे जोपर्यंत होणार नाही, खराब भारत पुढे जाणार नाही असं मला वाटतंय। थँक्यू सो मच सर, तुम्हाला भेटून खूप भारी वाटलं। कुणाला काय प्रश्न विचारायचा दाखव ना किती सर। सर, माझा प्रश्न असा आहे की बरेच मंत्री वगैरे तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत की ज्यांच्या हातामध्ये एज्युकेशन सिस्टम तुम्ही बोलले ते चेंज करू शकतात, बरोबर? आणि तुमचा कॉन्टॅक्ट पण म्हणजे आहे, तर तुम्ही जे शिकवतात त्यांची ते रिस्पेक्ट करतात, तर तुम्ही काय अडचणी मांडू पण शकतात, तर त्याच्यावर ते करतील ना काहीतरी। जसं आपलं ते फाउंडेशनचं वगैरे सांगितलं तुम्ही, खेड्यात आता आम्ही कधी इंग्लिश मिडियमला शिकलोच नाही, इथं आल्यानंतर NCERT वगैरे हे सगळं आमच्यासाठी नवीनच आहे, तर आम्हाला अपयशाचा तर सामना करावाच लागतो। परंतु जर तुमच्यासारखे येणाऱ्या काळात तर नसतीलच, राजकारणात आम्ही तुम्हाला आमचा आदर्श म्हणून बघतो तुमच्याकडे, तर आम्ही राजकारण्यांकडे तर बघतच नाही आदर्श म्हणून, पण तुम्ही जर त्या फील्डमध्ये आलं तर किंवा तुम्ही जर प्रयत्न केले तर ते होऊ शकतं ना। त्याला म्हणायचं तुम्ही पॉलिटिक्स जॉईन करणार आहेत का? अरे बाप रे,
कधीच मरेपर्यंत नाही, नाही, राजकारणाला का join केलं? राजकारणामध्ये कधीच जाणार नाही. म्हणजे हा खूप त्या लेकरांना खूप आत्म्यातून प्रश्न विचारलाय. त्याची एक इच्छा आहे बाबा सर आम्हाला तसं एज्युकेशन द्या, आम्ही कमी पडणार नाही. मला सांगा, आता मी नाव घेत नाही पण मी एका मंत्रीपाशी बसलो होतो, आपले शिक्षण मंत्री होते. त्यांना मी म्हणलं की असं असं तिथे एक संस्था चालक आले, ते म्हणले तुम्ही आता अनुदान देत नाहीत, काही देत नाही, तुमचे काय. तर ते शिक्षण मंत्री काय म्हणावं, मला ते आयुष्याकडं ते बंद करून टाका शाळा. बापरे. त्यांची अशी इच्छा आहे की स्कूल जे गव्हर्नमेंट स्कूल आहेत ते सगळे बंद करावे आणि प्रायव्हेट स्कूलमध्ये द्यावेत. हे खरं शासनाला कळत नाही. अरे तुम्ही, मला वाटतं शासनाचा जो खर्च आहे सगळ्यात जास्त खर्च करायचा असेल शासनाला एज्युकेशनवर करायला पाहिजे. ही खरी पिढी घडवण्याचं साधन आहे मला असं वाटतंय. पण ते म्हणजे एकदम भावनाशून्य काही गोष्टी अशा होत चालल्यात. मला सांगा, जर समजा मी शिकत असताना किंवा तुम्ही शिकत असताना जर मला समजा 50,000 फीस भरा, 10,000 फीस भरा, अहो 1 रुपया भरून मी शिकू शकलो नसतो. हे फुकट जिल्हा परिषद शाळेवर शिकायला मिळालं म्हणून मी शिकलो. मीच नाही, असे 90% लोक महाराष्ट्रात आपण असे आहोत. मग कधी कळलं आपल्या शासनाला किंवा सरकारला की बाबा हे गरीब लोक पुढे जाण्याचे एकमेव आधार शिक्षण. ही सिस्टीम आपण खूप स्ट्रॉंग करू. शिक्षकाला जसं बघा, आम्ही कोचिंग क्षेत्रामध्ये काम करतो. आम्हाला मार्च एप्रिल स्पेशली झोप लागत नाही अक्षरशः. आम्ही 12 पर्यंत हॉस्टेल फिरतो, सगळे रीडिंग रूम फिरतो, मुलांना मोटिवेट करतो, रिव्हिजन घेत राहतो. सारखं असं वाटतं की आता म्हणजे कारण एक्झाम दिवस आहेत म्हणून. पण मला सांग, एकदा गव्हर्नमेंट शिक्षक लागला त्याला टेन्शनच नाही हो. मला वाटतं त्यांना बी अस्थिर केलं पाहिजे शासनानं. त्यांना तुमच्या शाळेमध्ये किती मुलं शिकत आहेत त्याच्यानुसार तुमची पर्याप्त पगार मिळेल. त्यांना बी जूनला झोप नाही लागली पाहिजे. माझं पूर्ण अनालिसिस होणार आहे, त्याचं एक मी सॉफ्टवेअर झालं पाहिजे. कारण आता AI आलंय, तुमच्या पूर्ण बारकाईने अभ्यास, शिक्षकाचा परिपूर्ण डाटा त्यात असायला पाहिजे. तुम्ही एका वर्गात किती मुलाला शिकवलात, त्यांचं हँडरायटिंगवर किती काम केलात, त्याच्या नॉलेजवर किती काम केलात, कन्सेप्टवर किती काम केलात, तुम्ही किती टेस्टमध्ये रिझल्ट आणून दाखवलात, त्याच्यानुसार तुम्हाला पगार मिळेल. मग बघा कसा, मी सांगतो एका वर्षात ही सुजलम सुफलम होऊन जाईल शिक्षक जर काम करायला लागले तर. मी सांगतो, जसं आम्हाला झोप लागत नाही, आम्हाला वाटतं जूनला जर नाही रिझल्ट लागला तर पुन्हा आमची ट्युशनला मुलं येतील का, नाही येणार, ट्युशन भरेल की नाही, मग आम्ही कसं चालवायचं. आम्हाला झोप लागत नाही, आम्ही कसं प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काम करतो. तसं मला वाटतं एज्युकेशन सिस्टमला पण शिक्षकाला पण अस्थिर करायला पाहिजे. मला असं वाटतं गव्हर्नमेंटची परमनंट जॉब बंदच. तुमच्या एका वर्षात तुम्ही काय मुलांना शिकवलात. मग तुम्हाला गव्हर्नमेंट आज बघा ना, CBSE स्कूलला बघतो किती शिक्षकाला पगार आहे, 15,000 20,000. आणि शासनाची किती गव्हर्नमेंट आपल्या समजा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या कुठे गव्हर्नमेंट स्कूल आहे, किती पगार 50,000च्या पुढे सुरू होतोय. 60-70. अरे नाही, 1-1 लाख सुरुवात 50,000 पासून आहे. तर मला सांगा, त्यांना म्हणलं तू विद्यार्थी घडव, ज्यानं चांगलं काम करत त्याला 70,000 द्या, ज्यानं नाही करत त्याला 10,000 द्या. मग बघा एका दिवसात जर हे असे झोपणारच नाही घरामध्ये, कुठे आहे विद्यार्थी, ये तुला शिकवतो, कुठे आहे विद्यार्थी. आता आम्ही बघा कुठं दिसलं की ये तुला शिकवतो, काही अडचण आहे का, ये तुला शिकवतो, काही अडचण आहे का, आम्ही असं म्हणतो. हे याच्यावर सिस्टीम काम करायला पाहिजे मला असं वाटतंय. एखाद्या विद्यार्थ्यांना RCC जॉईन करायचं असलं नीट झाल्यावर काय करायला पाहिजे त्याने टीचिंग साठी, कारण इथं सगळे तर RCCचे स्टुडंट आहेत. नाही, मला खूप म्हणजे मी मुलांना कधी हसतो, कधी मुलांना म्हणतो मी कधी अरे काय टेन्शन घेता, समजा फक्त कॉन्फिडन्स ठेवा, नीट एक्झाम ताकदीनं द्या. समजा नाही झालं, आज RCM जवळ 19 MBBS डॉक्टर शिकवत आहेत. इथेही चांगले, आम्ही पण चांगलं त्यांचं रेम्युनेशन त्यांना देतो आम्ही त्यांना. ते बी चांगले शिकवतात. शिकवायचं पॅशन असेल तर या फील्डमध्ये चांगलं आहे फील्ड. मी म्हणत नाही कोचिंग क्षेत्र हे कसं सूर्यासारखं झालं फील्ड. म्हणजे मला असं वाटतं कोचिंग क्षेत्र मी जरी काम करत असलं तर हे क्षेत्र खूप मोठं व्हावं असं माझी इच्छा नाही. मग हे गरीब शिकणार नाहीत. कारण कसं आहे, गरीब जर शिकवायचे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वप्नात घडवायचं असेल तर हे एज्युकेशन सिस्टीम, गव्हर्नमेंट एज्युकेशन सिस्टीम खूप स्ट्रॉंग झाली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. तर तुम्ही आता मी मुलांना आवाहन करतो, या जॉईन द RCC. तुम्ही कॉन्फिडन्स ठेवा, जॉईन करा. आपण चांगल्या, फक्त आपण स्वप्न करू की माझंही चांगलं झालं पाहिजे. मी असं म्हणणार नाही की तुम्ही हेच करा, परंतु तुमच्या माध्यमातून गरीब मुलाचंही चांगलं झालं पाहिजे. मी आज मोठ्या वाकर मी म्हणत नाही माझं चांगलं नाही झालं, माझं खूप चांगलं झालं, पण मी हजारो मुलाचंही चांगलं केलं. मी आत्मी सांगतो. मी काय असं नाही की म्हणजे सगळ्या गोष्टी. मोठेगावकर सरांची नेटवर्थ किती, उत्तर द्यायला पाहिजे सर. एक जण म्हणतोय 1300 करोड रुपये. हे सगळे रुमर्स आहेत सगळे असे, असं काही नाहीये. एक थोडे आसपास असं नाही, पण चांगलं आहे. पांडुरंगाच्या आशीर्वादाने, मुलांच्या शुभेच्छामुळे चांगलं आहे. RCC बेस्ट आहे. मी खूप समाधानी आहे. मी म्हणलं तुम्हाला, मी एकटं कमवत असताना 10% मला मिळत नाही. मी खूप समाधानी. कारण PCB सुरू केलं, PCM सुरू केलं. पहिलं मुलं डिस्टर्ब व्हायचे, आता आम्ही मुलाला फोकस करू शकतो, चांगला रिझल्ट आणू शकतो, चांगल्या मुलांना न्याय देऊ शकतो.
आणि ते नेटवर्क असं एवढं काही कोण आपण खेड्यातले मुलं कुठं खरंच मी तुमच्या म्हणजे आता काय सांगू तुम्हाला कधी विचार बी केला नव्हता असं एवढं मिळत असते. माझे वडील मला कधी कधी म्हणतात मला असं धर म्हणते हाताला माझ्या मला कधी कधी माझं जीवन स्वप्न पडलं असं वाटतं म्हणतात. कारण जो माणूस पंढरपूरला जाण्यासाठी तिकीट नसायचं म्हणून पांडुरंगाला लातूरमधून पाया पडायचे घरून पाया पडायचे पांडुरंगा यावेळेस तुझ्याकडे येणं होणार नाही. मला सांग आज आज गाडीमध्ये कारमध्ये जात आहेत ह्याच्याविषयी काय असं माझं मला सांग कोण हे नेटवर्क आहे काय माझं चलावं असं काही नाही. मी जर प्रामाणिकपणे काम करत असेल मी मुलांना हे बी सांगतो वर्गामध्ये मी जर खरंच कष्ट करत असेल मी प्रामाणिकपणे काम तर माझ्याकडे तर मी माझं पोट भरणे असेल मी काही बी शिकवावं तुम्ही नाही नको नको नेवर मी जर खरंच कष्ट करून शिकवत असेल तर माझ्याकडे या तुम्हाला वाटतं खरंच आम्ही पूर्ण तयारी करू तर आमच्याकडे या नाहीतर मी काही बी शिकवावं माझं पोट भरा हां नेवर नेवर आमच्याकडे येऊ नका आम्ही खरंच कष्ट करू. मेस मध्ये वगैरे कुठं बसलो तर आता चहा वगैरे प्यायला तिथे एकच डिस्कशन असतं क्लासमध्ये एवढे विद्यार्थी गुणवले एवढी फी म्हणजे मोठे गावकर सर एवढे पैसे कमवत असेल प्रत्येकाचं तेच डिस्कशन असतं. तर अजून कुणाला काय प्रश्न विचारायचा सरला? थँक्यू सो मच सर तुमचा टाइम दिल्याबद्दल धन्यवाद.